दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत नावारूपास आलेले तसेच कमी वेळेत बिन टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा। तर आजच आपले नाव नोंदणी करा। आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा। मोबाईल नंबर 7506689914 मोबाईल नंबर 7507863311। MS मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अंबवडे येथील जवान अच्युत बुधे यांना अखेरचा निरोप, कुटुंबियांचा आक्रोश तर उपस्थितांचे डोळे पाणावले। सातारा जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरी गोसावी। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील अंबाडे गावचे सुपुत्र जवान अच्युत सुरेश बुधे यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने वयाच्या 30 वर्षी दुःखात निधन झाले। त्यांच्यावर शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सर्वांना हवा असणारा लाडक्या जवानाला निरोप देताना कुटुंबाने एक आक्रोश केला। यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले। वीर जवान अच्युत बुधे यांना त्यांचे मोठे बंधू लहान मुलगा यांनी भडागनी दिला। जवाना अच्युत बुधे हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF मध्ये गेले 10 वर्षापासून सेवा बजावत होते। सध्या जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत होते। गेले काही दिवस प्रकृती खालावल्यामुळे ते आपल्या मूळगावी वास्तव्यास होते। शुक्रवारी सकाळी शासकीय वाहनाने त्यांचे पार्थिव अंबवडे गावात आणल्यानंतर सजवलेल्या वाहनातून वीर जवान अच्युत बुधे यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली। गावामध्ये रांगोळ्या काढल्या होत्या, चौकाचौकात बॅनर लावले होते। अमर रहे अच्युत बुधे, अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा, अच्युत तेरा नाम रहेगा, अशा घोषणा गावातील युवकवर्ग, माता बहिणी आणि ग्रामस्थांनी दिल्या। पुणे येथून आलेल्या BSF जवान तुकडीच्या वतीने त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली। यावेळी खटावच्या तहसीलदार बाई माने, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने जवान यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आजी माजी संघटना, गावातील ग्रामस्थांनी पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले। अच्युत बुधे यांचे अल्पवयात अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण अंबवडे गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली होती। जवान अच्युत बुधे यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, आई, मोठा भाऊ, भावजय असा परिवार होता। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।